हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पीओक्यू अनालिसिस कसं करायचं, का करायचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर तुम्हाला पूर्व परीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल ना, तर पुस्तकं वाचून फक्त चालणार नाही. तुम्हाला पीओक्यू अनालिसिस खूप चांगल्या पद्धतीने करावं लागेल आणि जे मुलं हे करतात तोच पास होतो. मग तुम्हाला तुमचा अभ्यास लिमिट करता आला पाहिजे. परीक्षेच्या आधी काय वाचायचं हे कळलं पाहिजे आणि हे एकच गोष्टीमुळे कळतं. राज्यसेवा 2026 साठी ज्या पण महत्त्वाच्या गोष्टी असतील पीओक्यू अनालिसिसच्या दृष्टीने, त्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली आणि विथ एक्सप्लेनेशन नुसार मी तुम्हाला सांगणार आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला पीओक्यू अनालिसिस कसं करायचं, का करायचं ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तुम्ही फक्त ह्या गोष्टीला हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि याच्यावर विश्वास ठेवा. ह्या गोष्टी ज्या मी सांगणार आहे, त्या एकदम प्रॅक्टिकल बेसिसवर सांगणार आहे. ठीक आहे? ज्या महत्त्वाच्या फॅक्ट असतील, तुम्हाला काय करायचंय, कसं करायचंय सगळं क्लिअर करू आपण. ओके, 2025चा जो पेपर झालेला आहे आता, त्याचा बेस घेतलेला आहे. त्याचे मी 15-16 क्वेश्चन एक्सप्लेन करून दाखवणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने ऑप्शनचं एक्सप्लेनेशन काढायचं आहे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये बघू. आणि 31 मेला जी पूर्वपरीक्षा होणार आहे, डिस्क्रिप्टिव्हसाठी जो सेकंड अटेम्प्ट असेल, आता पहिला डिस्क्रिप्टिव्हचा हा झाला अटेम्प्ट, त्याचा अजून मेरिट लागायचं बाकी आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला पूर्वपरीक्षेमध्ये जर पास व्हायचं असेल ना, तर पुस्तकं वाचून फक्त चालणार नाही. तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस खूप चांगल्या पद्धतीने करावं लागेल आणि जे मुलं हे करतात तोच पास होतो हां. पीवायक्यू अनालिसिस करायला तुम्हाला जर कळलं नाही, तुम्ही पुस्तकं जरी पाठ केले, तरी रिझल्ट येणं खूप मुश्किल होऊन जातं. त्याचे कारण काय आहे ते मी तुम्हाला सांगतो आधी. सगळ्यात महत्त्वाचे 2च महत्त्वाचे फॅक्ट आहे का पीवायक्यू अनालिसिस का करायचंय? बरोबर? पीवायक्यू अनालिसिस करायचंय तर ते का करायचंय? तर ह्या काचं किंवा ह्या व्हायचं आन्सर काय माहिती का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, पहिली जी गोष्ट आहे, पीवायक्यू अनालिसिस का करायचंय? तर रिपिटिशन खूप होतंय. क्वेशनचं रिपिटिशन खूप होतंय. ठीक आहे, आता आता मी हिस्ट्रीचे काही क्वेशन घेणार आहे 2025 चे. ओके. त्याच्यामध्ये मागच्या 7-8 वर्षाचं राज्यसेवा जर बघितली किंवा कंबाईन बघितली, तर 7 ते 8 क्वेशन तसले तसे रिपीट झालेले आहे. ऑप्शनचा क्वेशन, क्वेशनचा ऑप्शन झालेला आहे. त्याच्यामुळे हे रिपिटेशन क्वेशनचं होतंय आणि हे रिपीट झालेले क्वेशन जो पास होणारा मुलगा आहे ना, तो चुकत नाही शक्यतो. ठीक आहे. त्याला माहीत असतं त्यानं पीवायक्यू अनालिसिस व्यवस्थित केलेलं राहतं. ही महत्त्वाचा मुद्दा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे का करायचंय ते, तर आपल्याला पीवायक्यू अनालिसिस नंतर पीवायक्यू अनालिसिस व्यवस्थित केल्यानंतर कळतं, की टॉपिकमध्ये कोणत्या गोष्टीवर भर द्यायचा आहे वाचताना, याच्यावर आयोग क्वेशन विचारतं. म्हणजे आपल्याला काय कळतं, रीडिंग कशी करायची हे कळतं. बरोबर? रीड कशी करायची ते. तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे, तो म्हणजे काय, आयोगाचा पॅटर्न कसा आहे क्वेशन विचारण्याचा. म्हणजे तुम्ही क्वेशन आन्सर फॉर्मॅटमध्ये अभ्यास करायला लागता. ओके. आणि त्याच्या पुढची एक महत्त्वाची गोष्ट, जो चौथा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगेल. त्याच्यामुळे तुम्हाला कळतं, की हे बघा सिलेबस खूप मोठा आहे, पुस्तकं खूप जास्त आहे. हिस्ट्री वाचायची तर पूर्ण हिस्ट्री वाचायची का? ते वाचणं कधी संपेल का आपलं? नाही. मग तुम्हाला तुमचा अभ्यास लिमिट करता आला पाहिजे. परीक्षेच्या आधी काय वाचायचं हे कळलं पाहिजे आणि हे एकच गोष्टीमुळे कळतं, का ते पीवायक्यू अनालिसिसमुळे कळतं, का तुम्हाला हे कळतं का कशावर क्वेशन हिट होतोय. क्वेशन कशावर हिट होतोय आणि काय वाचायचंय. ठीक आहे? क्वेशन कशावर हिट होतोय आणि काय वाचायचंय तुम्हाला. हे तुम्हाला कशातून कळतं? पीवायक्यू अनालिसिस मधून. ओके. बघा. आणि 5वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगेल, जी शेवटची आहे, का काही जे क्वेशन असतात, जे आयोग आपल्या म्हणजे जो अभ्यास असतो त्याच्या पलीकडे विचारतं, ते आपल्याला लॉजिकल एलिमिनेशनने सोडवायचे असतात. म्हणजे जे क्वेशन आपल्या अभ्यासात म्हणजे आपल्या वाचनात आलेले नसतात, ते थोडेसे आउट ऑफ बॉक्स क्वेशन असतात. ते क्वेशन कसे लॉजिकली टॅकल करायचे, ते लॉजिक आणि एलिमिनेशन तुम्ही जेवढे जास्त क्वेशन सोडवाल ना, त्या प्रॅक्टिसमधून यायला लागतं. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही क्वेशन असे आहे की जे लॉजिकली तुम्ही एलिमिनेट करू शकत होते. जे तुम्हाला काही माहीत नसताना सुद्धा उत्तरापर्यंत पोहोचू शकत होते. असे पण क्वेशन आहे, ते तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ न घेता आता पहिल्या क्वेशनचं उत्तर दिलेलं आहे मी का करायचंय आणि दुसरा महत्त्वाचा क्वेशन तर कसं करायचंय, ते आपण प्रश्नांचा डायरेक्ट प्रश्नांचं प्रॅक्टिकली एक्सप्लेनेशन काढून ते तुम्हाला कळेल का कसं करायचं एक्झॅक्टली. ठीक आहे. स्टार्ट करू बघा. आता हा जो पेपर आहे आपण राज्यसेवा 2025चा जो पेपर झालेला आहे त्याच्या तो पेपर घेतलेला आहे डायरेक्ट रिसेंट पेपर आहे. ठीक आहे. 31 मेच्या दृष्टीने तुम्हाला पॅटर्न कळेल का कसा क्वेश्चन विचारला जातोय. ओके. चला स्टार्ट करू. पहिला क्वेश्चन विचारला होता हिस्ट्रीचा. हिस्ट्री या विषयाचा पहिला क्वेश्चन विचारला होता, की जातीभेद विवेकसार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले.
ओके. आता मी तुम्हाला पहिला अप्रोच सांगतो का हा क्वेश्चन सपोज 2 अँगल आहे याच्यामध्ये. आता 1/4 निगेटिव्ह आहे. तुम्हाला रिस्क घ्यावा लागते बघा. तुम्ही जर 20 क्वेश्चन सोडवले आणि त्यातले 5 ते 6 क्वेश्चन जरी बरोबर आले, तरी तुम्ही काही मार्क प्रॉफिटमध्ये असतात. ठीक आहे. 20 पैकी 6 जर क्वेश्चन बरोबर आले ना, तरी तुम्हाला 1.5-2 क्वेश्चनचं प्रॉफिट म्हणजे 3-4 मार्क्स तुम्ही गेनमध्ये असतात तिथं. कारण 1/4 आहे. जेव्हा 4 क्वेश्चन चुकतात तेव्हा एका प्रश्नाचे मार्क्स जातात. बरोबर? त्याच्यामुळे तुम्हाला 1/4 मध्ये निगेटिव्हमध्ये मार्क्स जाण्याचे चान्सेस कमी असतात. त्याच्यामुळे जास्तीत जास्त अटेम्प्ट असला पाहिजे. मग असे जे क्वेश्चन असतात जे तुमच्या वाचण्यात आलेले नाही, ते लॉजिकली पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ते लॉजिक पण सांगाल. आधी काय करू आपण, ह्या प्रश्नाचं पीवायक्यू अनालिसिस तुम्हाला कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतो. बघा, जातीभेद विवेकसार हे पुस्तक लिहिलं होतं तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलं. कोणी लिहिलं होतं? तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलं होतं. कधी लिहिलं होतं रे हे पुस्तक, कधी प्रकाशित झालं? आता तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे तर तुम्ही काय कराल, तर हे पुस्तक कोणी लिहिलं? तुम्हाला पहिली फॅक्ट कळली, तुकाराम तात्या पडवळ. हे कोणत्या वर्षी प्रकाशित झालं? 1861. ठीक आहे. आता हे कशाशी संबंधित असेल हे पुस्तक? नावातच आहे जातीभेद विवेकसार. मग यांनी तुकाराम तात्या पडवळ यांनी त्या पुस्तकामध्ये जाती प्रथा, जी जाती प्रथा होती त्याच्यावर टीका केलेली होती. ठीक आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की ही जाती प्रथा जी निर्माण झालेली ही मानवनिर्मित प्रथा आहे एक. आणि यांनी वज्रसूची नावाचा एक प्राचीन ग्रंथ होता, त्याचा बेस घेतला होता, म्हणजे त्याचा संदर्भ देऊन एक्सप्लेनेशन दिलेलं होतं की जाती व्यवस्था ही कशा पद्धतीने चुकीची ठरते. मग यांना महात्मा फुलेंनी यांचा खूप गौरव केला होता बरं का. गुलामगिरी पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्याविषयी बोललं होतं. कोणाविषयी? तुकाराम तात्या पडवळ विषयी, यांच्याविषयी, यांच्या कार्याचा गौरव केला होता त्यांनी त्यामध्ये. यांना यांच्या प्रती पण वाटल्या होत्या. ह्या पुस्तकाच्या जातीभेद विवेकसार या पुस्तकाच्या महात्मा फुले स्वतः प्रती वाटायचे लोकांमध्ये. ओके. म्हणजे हे स्नेही होते महात्मा फुलेंचे. ही महत्वाची गोष्ट. म्हणजे इथून पुढे जर तुकाराम तात्या पडवळवर जर क्वेश्चन आला तर तो तुम्हाला कळेल की हे पुस्तक काय, सगळ्यात गाजलेलं पुस्तक बरं का. जातीभेद विवेकसार हे गाजलेलं पुस्तक होतं त्यावेळेसचं. आता तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करायचं इथं तुकाराम तात्या पडवळ कळले. ओके. आता तुम्ही महात्मा ज्योतिराव फुले इथं एक ऑप्शन. तुम्हाला यांच्याविषयीची महत्वाची यांच्या ग्रंथसंपदा कोणत्या आहे त्या तुम्हाला लगेच कळल्या पाहिजे. कारण यांच्या ग्रंथसंपदेवर क्वेश्चन विचारला गेला ना, आता हे बघा, तुम्हाला जर ही समाजसुधारकांची माहिती घ्यायची म्हटली तर खूप अभ्यास करावा लागेल, पण पीवायक्यू अनालिसिस करताय त्या संदर्भात करावं लागेल. इथं ग्रंथावर क्वेश्चन विचारला ना, या तिघांचे महत्वाचे ग्रंथ कोणते? महात्मा ज्योतिबा फुले यांचं कोणतं आहे? मग तुम्हाला कळतंय गुलामगिरी आहे, सार्वजनिक सत्यधर्म आहे, सत्सार असेल, हे जे शेतकऱ्यांचा आसूड असेल, हे जे पुस्तक होते कोणाचे होते? महात्मा फुले यांनी लिहिलेले होते. ओके. महत्वाचे पुस्तक. इशारा असेल. मग यांच्याविषयीची अजून महत्वाची फॅक्ट काय? सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कधी केली होती? 1873 मध्ये केली होती सत्यशोधक समाजाची स्थापना. ओके. ही महत्वाची फॅक्ट पुणे या ठिकाणी केलेली होती. मग तुम्ही त्यांची ग्रंथसंपदा इथं लिहून ठेवताय. मी तुम्हाला ज्या सांगितलं ग्रंथसंपदा. ठीक आहे. पुढचं बघा, विठ्ठल रामजी शिंदे यांचं सगळ्यात महत्वाचं पुस्तक कोणतं होतं? भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न. अस्पृश्यतेचा प्रश्न सगळ्यात महत्वाचं पुस्तक यांचं. ओके. अजून काय होतं? माझ्या आठवणी आणि अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र होतं. त्यांचं आत्मचरित्र कोणतं होतं? माझ्या आठवणी व अनुभव हे त्यांचं आत्मचरित्र होतं. 1906 ला त्यांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. ह्या महत्वाच्या 3 फॅक्ट तुम्हाला कळताय. ठीक आहे. मग आता बघा, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न याच्यावर ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे खूप वेळा, जोड्या लावाला. मग तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही इथून पीवायक्यू अनालिसिस मधून काय करताय, तुकाराम तात्या पडवळवर जर ग्रंथसंपदावर क्वेश्चन विचारला गेला तर महात्मा फुलेंची ग्रंथसंपदा, विठ्ठल रामजी शिंदे यांची ग्रंथसंपदा, भाऊराव पायगोंडा पाटील याशिवाय महत्वाची गोष्ट कोणती ते बघताय. तुम्हाला 2 गोष्टी कळल्या, भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न आणि माझ्या आठवणी व अनुभव हे कोणाशी संबंधित आहे? आपल्या विरा शिंदेशी संबंधित आहे. डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केली होती. कधी केली होती? 1906 मध्ये केली होती. ही महत्वाची गोष्ट. भाऊराव पायगोंडा पाटील, ठीक आहे, रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली होती यांनी, त्यांच्याविषयी महत्वाची फॅक्ट. ओके. अशा पद्धतीने तुम्ही काय करताय? अभ्यास करताय. अशा पद्धतीने पीवायक्यू अनालिसिस करताय. याच्यामुळे काय होईल, भविष्यात जर यांच्या ग्रंथसंपदेवर क्वेश्चन आला तर चुकणार नाही. महात्मा फुलेंच्या ग्रंथसंपदेवर क्वेश्चन आला तर चुकणार नाही. भाऊराव पाटीलवर काही ग्रंथसंपदा किंवा त्याच्यावर क्वेश्चन आला तर तुमचा चुकणार नाही. हे पीवायक्यू अनालिसिस करण्याचं मेन उद्दिष्ट आहे आणि त्याच्यावरच क्वेश्चन हिट होता बरं का.
इथून मागचं जे पण एक्सप्लेनेशन मी PYQ बॅचेस मध्ये दिलेलं आहे किंवा इतर फॅकल्टीने मोस्टली त्या एक्सप्लेनेशनवर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. आणि जे मुलं स्मार्ट असतात ना ते अशा पद्धतीने करतात. तुम्हाला ते करावं लागेल. बघा आता पुढचा प्रश्न. आता याचं लॉजिक काय? आता सपोज तुम्हाला हा क्वेश्चन माहितीच नाही, तरी हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, तर हे लॉजिकली कसं सॉल्व्ह कराल तुम्ही? हा क्वेश्चन तुम्हाला माहिती नाही आणि लॉजिकली जर सॉल्व्ह करायचा आहे तर तुक्का मारायचा नाही बरं का. तुम्हाला जर कोणी सांगत असेल ना, मोस्टली सी मारा, मोस्टली बी आन्सर असतं ते मारा, त्याला काही लॉजिक नाही मित्रांनो. ते पेपर सेटरवर डिपेंड असतं. त्या गोष्टींना मी कधीच सपोर्ट करत नाही. इथं लॉजिक काय बनतं माहिती आहे का? जर तुम्हाला सॉल्व्ह करायचंच आहे ना, तर इथे एक लॉजिक बनतं, की ते म्हणजे काय? व्हाय धिस ऑप्शन नावाचं लॉजिक आहे. व्हाय धिस ऑप्शन. ठीक आहे. व्हाय धिस ऑप्शन हे का मी म्हणतोय माहिती आहे का? का तो ऑप्शन तिथं फॉर्म का झाला? हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे बघा, जर विचारलेलं आहे तर जातीभेद विवेकसार हे पुस्तक यांनी लिहिलं. आता याच्या मागची एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगायची. लॉजिक आणि एलिमिनेशन टेक्निक ह्या तेव्हाच वापरा, ज्या वेळेला तुमचं नॉलेज संपलेलं असतं. आता तुम्हाला काही माहितीच नाही ना, तरी उत्तर सोडवायचं तर असं डोळे लावून बी नाही मारायचं. त्याच्यामागे काय लॉजिक असू शकतं? इथं लॉजिक आहे व्हाय दिस ऑप्शनचं. म्हणजे बघा, जातीभेद विवेकसार हे पुस्तक कोणी लिहिलं असे ऑप्शन दिलेले. असं विचारलेले आणि ऑप्शन दिलेले महात्मा ज्योतिराव फुले, वीरा शिंदे, भाऊराव पायगोंडा पाटील आणि तुकाराम तात्या पडवळ. एक थोडंसं वेगळं नाव आपल्याला बघायला भेटतंय. व्हाय दिस ऑप्शन म्हणजे काय? हा ऑप्शन तिथे का आला? बघा इथे सगळे मोठे मोठे नाव आहेत जे फेमस पर्सनॅलिटी होते त्यावेळेस. भाऊराव पाटील असतील, वीरा शिंदे असतील, महात्मा फुले असतील. जर सपोज ह्या प्रश्नाचं उत्तर महात्मा फुले असतं, तर इथं तुकाराम तात्या पडवळ हा ऑप्शन आला असता? नसता आला मित्रांनो. जर तुम्ही स्मार्ट असाल तर तुम्हाला हे कळत असेल मी काय सांगतो. इथं काहीतरी बाबासाहेब आंबेडकर ऑप्शन आला असता किंवा एखादा दुसरा काहीतरी मोठी पर्सनॅलिटीचं नाव आलं असतं. पण हा तुकाराम तात्या पडवळ ऑप्शन आधी इथं का आला? ते त्याचं उत्तर होतं म्हणून आला. हे कधी वापरायचं माहिती की ह्या ट्रिक ज्या वेळेला आता हे लॉजिक आहे ना, तुम्ही 20 क्वेश्चनला जेव्हा लागू करता तेव्हा 8-10 क्वेश्चनला लागू होतं बरं का. प्रत्येक क्वेश्चनला लागू होईल असं नाही. अशा ठिकाणी जो ऑड ऑप्शन आहे तो काढायचा असतो. याला ऑड मॅन आउट पण म्हटलं जातं. पण मी याला व्हाय दिस ऑप्शन म्हणतो. ह्या लॉजिकने पण तुम्ही क्वेश्चन हा सॉल्व्ह करू शकता. ओके. व्हाय दिस ऑप्शन. तुम्ही याचा विचार करून बघा. मी खूप वेळा सांगितलेलं आहे. माझा एलिमिनेशन टेक्निकचा व्हिडिओ आहे. YouTubeवर त्याच्यावर खूप स्टँडर्ड बेसनी सांगितलंय का याच्या मागे बेस काय असू शकतो. पेपर सेटरचा माइंडसेट काय असू शकतो. ठीक आहे. तर बघा तुम्ही विचार करून बघा मी जे सांगितलंय ते. तर हे पुस्तक फुलेंनी लिहिलेलं असतं, महात्मा फुलेंनी, तर तुकाराम तात्या पडवळ हा ऑप्शन तिथं फॉर्म नसता झाला. कारण ते थोडंसं ऑड नाव आहे. ओके. लक्षात घ्या. म्हणजे चान्सेस खूप कमी ते तो ऑप्शन तिथे येण्याचे. पुढचा क्वेश्चन बघा. पंचशील तत्वांचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? असा क्वेश्चन विचारलेला आहे. हा पूर्णपणे लॉजिकल बेस क्वेश्चन आहे. पूर्णपणे लॉजिकल. ठीक आहे. याला तुम्हाला माहित असण्याची गरज नाही. याला फक्त सिंपल लॉजिक माहित पाहिजे. तर बघा, पंचशील तत्वांचा पुरस्कार किंवा पंचशील जो करार होता, भारत व चीन या देशाने केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? असा ऑप्शन विचारलेला आहे. म्हणजे याच्यावरून एक आपण 10वीच्या मुलाला 12वीच्या मुलाला जरी म्हटलं, तरी एखादा करार साईन होतोय. एखादा करार जर 2 देशांमध्ये साईन होतोय, तर त्या 2 देशांचे पंतप्रधान त्यावेळेला कोणीतरी एक व्यक्ती भारताचा असेल, कोणीतरी एक व्यक्ती चीनचा असेल पंतप्रधान त्यावेळेला. बरोबर ना? 2-2 व्यक्ती एका देशाचे पंतप्रधान असू शकता का? नाही. मग बघा, याचं लॉजिक काय आहे? तर इथं हा ऑप्शन फॉर्म झालेला आहे बघा, अ आणि ब. इथं म्हटलेलं पंडित नेहरू, चाऊ एन लाय आणि सन यत सेन. म्हणजे पंचशील करार जो साईन झाला होता, त्यावेळेला चीनचा पंतप्रधान हाय होता आणि हाय होता, असं होऊ शकतं का रे कधी? कधीच पॉसिबल नाही. त्यावेळेला एखाद्या वेळेस जर करार साईन झालेला आहे, हा 1954 ला जो करार साईन झाला होता पंचशील करार, ह्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? चीनचे. कोणतरी एकच व्यक्ती असणार ना. मग हे 2 वाले जे ऑप्शन आहे ते इलिमिनेट होणार आहे सगळे. झाले का इलिमिनेट? पोहोचले ना तुम्ही उत्तरापर्यंत, फक्त लॉजिकल एलिमिनेशनने पोहोचलेले. अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या टेक्निक माहीत पाहिजे. फुकटचे 2 मार्क्स आहे. ज्या मुलांना ही टेक्निक माहीत होती, त्यांनी हे उत्तर काढलं. ठीक आहे. जे आपल्या बॅचचे विद्यार्थी बघा, PYQच्या बॅचेसमध्ये ह्या गोष्टी खूप व्यवस्थित पद्धतीने सांगितलेल्या आहे राज्यसेवेच्या PYQ बॅचमध्ये. जास्त भर त्याच्यावर दिलेला आहे आम्ही. त्याच्यामुळे हे किती सिंपल क्वेश्चन आहे बघा ना. आरामात तुम्ही अ पर्यंत पोहोचता. एकच ऑप्शन आहे का जिथं दिलेलं आहे की एक ऑप्शन आहे अ. इथं क आणि ड. 2-2 व्यक्ती कसे काय असू शकता? इंदिरा गांधी आणि पंडित नेहरू कसे काय असू शकता? बरोबर ना? बघा.
प्रथम प्रथम म्हटलेलं आहे, इथं हिंट दिलेली आहे. तत्वांचा पुरस्कार प्रथम एकदा कोणत्या तरी वेळेस झालेला आहे, तो पहिल्यांदा एकच व्यक्ती. भारताचा एक आणि चीनचा एक. एकच ऑप्शन आहे जिथं कळतं पंडित नेहरू व चाऊ एन लाय हे त्यावेळेला भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू होते. चाऊ एन लाय चीनचे पंतप्रधान होते. पंचशील तत्वांचा पुरस्कार किंवा स्वीकार 1954 मध्ये हा करार झाला होता. तो झाला होता त्यावेळेस हे पंतप्रधान होते दोन्ही देशांचे. ओके. आता हे पंचशील तत्वामध्ये कोणत्या गोष्टी आता बघा. तर हा तिबेट जे आहे त्याच्या व्यापाराशी संबंधित असतील किंवा दोन देशांमधल्या काही काही नियम ठरवण्यात आलेले होते. दोन देशांच्या बॉर्डर विषयीचे सगळे नियम ठरवण्यात आले होते या करारानुसार. ओके. व्यापार तिबेटवर जास्त भर होता या पंचशील करारामध्ये. तिबेटवर जास्त भर दिलेला होता. बघा याच्यामध्ये हे 5 मुख्य तत्व सांगण्यात आले होते. कोणते कोणते? परस्परांचा प्रादेशिकतेचा, अखंडतेचा व सार्वभौमत्वाचा आदर करणे. बरोबर. दुसरं तत्व सांगितलं होतं परस्परांवर आक्रमण न करणे. ठीक आहे. तिसरं जे सांगितलं होतं एकमेकांच्या अंतर्गत बाबीत हस्तक्षेप न करणे. किती महत्वाच्या गोष्टी होत्या बघा ना. म्हणजे तुम्ही आन्सर रायटिंग मध्ये ह्या गोष्टी टाकू शकतात. किती इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल रिलेशन, इंटरनल सिक्युरिटी किंवा एक्सटर्नल सिक्युरिटी याच्यावर जर काही लिहित आहे तर ह्या महत्वाचे मुद्दे दोन देशांमधले संबंध कसे असले पाहिजे. बरोबर ना. हे पंचशील तत्वांचा तुम्ही आधार घेऊ शकता. बघा समानता आणि परस्पर लाभ आणि शांततामय सहअस्तित्व. सहअस्तित्व असलं पाहिजे, पण ते कशा पद्धतीने असलं पाहिजे? शांततामय सहअस्तित्व असलं पाहिजे. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. तुम्हाला कळलं लॉजिकली कसं क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. पुढचा क्वेश्चन सेम लॉजिक. व्हाय दिस ऑप्शन. व्हाय दिस ऑप्शन. ऑड ऑप्शन शोधायचा. बघा ज्या वेळेला तुम्हाला माहितीच नाही तरी उत्तर काढायचं त्यावेळेस तुक्का मारायचं नाही असे लॉजिक वापरायचे. वर्क करता मार्क्स वाढतात तुम्ही पास होता. बघा विधवा ओपन अनाचार हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले. इथं नाव बघा सगळ्यात मोठं नाव गोपाल गणेश आगरकर, विष्णुशास्त्री पंडित हे तुमच्या वाचनात आलेलं राहतं. किंवा बाळशास्त्री जांभेकर लगेच आपल्याला आठवतं. दर्पण वृत्तपत्र आठवतं. सगळ्या महत्वाच्या गोष्टी आठवतात त्यांच्याविषयीच्या. पण इथे एक असं नाव दिसतंय की जे आपल्या वाचनात नसतं आलेलं मित्रांनो. ते म्हणजे व्यंकटेश रंगोकट्टी. जर मला एक सांगा हे जे पुस्तक जे आहे विधवा ओपन अनाचार हे जर गोपाल गणेश आगरकरांनी लिहिलं असतं इथं हा व्यंकटेश रंगोकट्टी ऑप्शन आला असता का? नसता आला. इथं काहीतरी लोकमान्य टिळक आला असता. दुसरा कोणता तरी आला असता. पेपर सेटर कशाला एखादं ऑड नाव शोधल कुठून तरी. जे फेमस आहे त्याला आठवतंय ते टाकून देईल तिथं. पण व्यंकटेश रंगोकट्टी हे नाव का आलं? ते त्याचं आन्सर होतं म्हणून ते आलेले बाळांनो. का? ते त्याचं आन्सर होतं म्हणून आलेले. तुम्हाला खूप भारी वाटत असल्या या गोष्टी ऐकून. कारण ह्या खूप महत्वाच्या आहे. आणि तुम्ही पहिलं काही मुलांना माहित असेल, काही मुलांनी पहिल्यांदा ऐकलं असेल की यार खरंच यार अशी थिंकिंग वर्क करते इथं. ही थोडीशी वेगळी थिंकिंग आहे ऑड मॅन आउट. आता बघा व्यंकटेश रंगोकट्टी यांनी विधवा ओपन अनाचार हे पुस्तक लिहिलं होतं. विधवांचे प्रश्न तिथं मांडले होते. त्याला त्यांनी सपोर्ट केलेला होता. विधवा ओपन अनाचारमध्ये बघा केशव ओपन वगैरे त्या गोष्टीवर ते बोललेले होते. ओके. हे महत्वाची गोष्ट आहे. गोपाल गणेश आगरकर म्हटल्यानंतर आपल्याला सुधारक वृत्तपत्र त्यांचं आठवतं. सगळ्यात फेमस सुधारक. ठीक आहे. सुधारक. तर सुधारकवर बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. जर तुम्ही बाळशास्त्री जांभेकरांचा विचार केला तर पीवायक्यू अनालिसिस कसं करताय? गोपाल गणेश आगरकरांच्या महत्वाच्या फॅक्ट तिथं लिहिताय. सुधारक विषयीचं काही लिहिताय. ठीक आहे. इथं मग जर बाळशास्त्री जांभेकर तर मग दर्पण वृत्तपत्र जे सुरू केलं होतं. कधी सुरू केलं होतं दर्पण? 1832 मध्ये त्यांनी सुरू केलं होतं. हे साप्ताहिक होतं सुरुवातीला आणि हे म्हटलं जातं मराठीमधलं पहिलं वृत्तपत्र होतं दर्पण. ठीक आहे. मग मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून बाळशास्त्री जांभेकरांना ओळखलं जातं. मग याच्यावर जर क्वेश्चन विचारला गेला भविष्यात तर तुमचं चुकेल का? नाही चुकणार. अशा पद्धतीने तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करायचंय. ऑप्शनला सुद्धा एक्सप्लेन करायचंय. एक्सप्लेनेशन काढायचंय त्याचं. डिकोड करायचंय. आपण बऱ्यापैकी तुम्हाला हिंट देतो. महत्वाच्या फॅक्ट मी पीवायक्यू अनालिसिस मध्ये सगळ्या सांगितलेल्या महत्वाच्या. ठीक आहे. तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा अभ्यास करायला लागला तुमचा अभ्यास जो आहे ना तो स्मार्ट स्टडी आणि काय म्हणतात त्याला आउटपुट देणारा अभ्यास बनायला लागतो. जेव्हा तुम्हाला काय कळतं का मला एखाद्या टॉपिक मधलं काय वाचायचंय हे जेव्हा कळतं ना त्यावेळेला तुमचा अभ्यासाचं खरं आउटपुट बाहेर पडायला लागतं आणि रिझल्ट यायला लागतो. तुम्ही त्या पद्धतीने नाही केलं नुसते पुस्तकं हिस्ट्री झालं की जॉग्राफी झालं, पॉलिटी झालं की इकॉनॉमी पीवायक्यू अनालिसिस बघितलं ते पुस्तकं घेऊन आलेलं राहता तुम्ही. प्रश्नपत्रिका बघता वर चाललं त्यानं पास नाही होणार बाळांनो. तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील. स्वतः त्याच्यावर प्रश्न विचारावे लागतील. काही यार
हा कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेला आहे, कोणत्या टॉपिकवर आयोग वारंवार प्रश्न विचारतोय. मी व्हीआयएमपी टॉपिक कसे काढायचे त्याच्यामध्ये सांगितलं बघा, युट्यूबवर व्हिडिओ येतो. व्हीआयएमपी टॉपिक कसे काढायचे, आयोग कोणत्या गोष्टीवर, आयोग राज्यसेवेला कोणते जे असे टॉपिक आहे ज्याच्यावर दरवर्षी प्रश्न विचारतं ते कळायला लागतं. जेव्हा तुम्ही पीवायक्यू अनालिसिस जेव्हा प्रश्नपत्रिका बघता आणि स्वतः लिहिता, 2015चे 15 क्वेश्चन ह्या टॉपिकवर आले होते, 2020चे 18चे 21चे हे 15 क्वेश्चन हिस्ट्रीचे विचारले, तर मध्ययुगीनवर 2 प्रश्न आले होते, मग कोणत्या टॉपिकवर आले होते, त्याच गोष्टीवर रिपीट व्हायला लागतं क्वेश्चन. एवढा स्मार्ट स्टडी व्हायला लागतो. ओके, तुम्हाला कळलं हे मी तुम्हाला सांगितलं. व्यंकटेश बाळशास्त्री जांभेकर सांगितलं, व्यंकटेश रंगोकट्टी सांगितलं. विधवा विवाह उत्तेजक मंडळी याची स्थापना केली होती यांनी, विष्णुशास्त्री पंडित यांनी. ते पण महत्वाचं ठरतं आपल्याला. ठीक आहे. आणि जे केशव पण होतं त्याच्यावर टीका केलेली होती कोणी, व्यंकटेश रंगोकट्टी यांनी प्रखर टीका केली होती बरं का. ते केशव पण वगैरे ज्या प्रथा होत्या त्यावेळेसच्या, त्या गोष्टीवर त्यांनी खूप म्हणजे प्रखरतेने टीका केलेली होती बरं का व्यंकटेश रंगोकट्टी यांनी. ओके, म्हणजे विधवांवर होणारे जे अत्याचार होते त्या सगळ्या गोष्टींवर त्यांनी विरोध केला होता विधवा व पण अनाचारमध्ये. ओके, चला पुढे जाऊ. पुढचं बघा, 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने डॅश डॅश नाकारण्यासाठी ठराव पारित केला. ओके, आता किती सिंपल क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन मागच्या 5-6 वर्षामध्ये 8 ते 10 वेळा विचारला गेला. 2022ला जेव्हा आम्ही आता राज्यसेवा मुख्यचा अभ्यास करत होतो, राज्यसेवा मुख्यला त्यावेळेस 2 प्रश्न क्रिप्स मिशनवर विचारले होते. त्याच गोष्टी तुम्हाला जरी एवढं जरी माहित असतं का, क्रिप्स मिशन जे आलेले आहे ते 1942 मध्ये आलेले आहे. कर्जन योजनाचा काय संबंध 1942? कर्जन कधी व्हाईसरॉय होता? 1899 ते 1905च्या दरम्यान मध्ये तो कर्जन होता. ओके, मग ह्या सगळ्या ह्या ज्या आहे याचा काही संबंध नाही 1942. तुम्ही आरामात उत्तरापर्यंत पोहोचता. तुम्हाला फक्त टाइमलाईन माहित पाहिजे होती की क्रिप्स मिशन जे आलं होतं ते 1942 ला आलं होतं. स्टॅफर्ड क्रिप्स त्याचा अध्यक्ष होता. हे मिशन भारतामध्ये आलं होतं. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेला वर्ल्ड वॉर 2 सुरू होतं आणि भारताचं सहकार्य ब्रिटनला मिळवणं खूप गरजेचं होतं त्यावेळी. जपानची फौज भारताच्या जे नॉर्थ ईस्ट जे टोक आहे तिथपर्यंत येऊन पोहोचलेली होती. त्याच्यामुळं ब्रिटन भारताचं सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्न करत होता आणि त्यांनी क्रिप्सला भारतामध्ये पाठवलं होतं. तर भारताचे मन वळवायचे राजकीय जो पेच निर्माण झालेला आहे, मुस्लिम लीग आणि काँग्रेस जे लढतंय एकमेकांमध्ये, त्यांच्यामध्ये काहीतरी हे करायचं म्हणजे एकोपा निर्माण करायचा आहे, त्यांच्यात काहीतरी सहकार्याची भावना निर्माण करायची आहे. त्याच्यासाठी एक क्रिप्स मिशन भारतामध्ये आलं होतं. ठीक आहे. मग ते क्रिप्स मिशन काँग्रेसनी आणि मुस्लिम लीगनी दोघांनी पण त्या क्रिप्सला काय होतं, क्रिप्सची जी योजना होती त्याला काय होतं, नाकारलं होतं त्या दोघांनी. फेटाळली होती ती योजना, म्हणजे स्वीकारलं नव्हतं दोघांनी पण. त्याचे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे होते. ओके, तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं क्रिप्स मिशन भारतात का आलं होतं, कधी आलं होतं, 1942 मध्ये आलं होतं. आता त्याच्याविषयी तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस मधून कोणती माहिती काढायची, म्हणजे आता जर क्रिप्स मिशन केलं तर भविष्यात क्रिप्स मिशनवर येणारा क्वेश्चन कधीच चुकणार नाही, ह्या माइंडसेटने तुम्हाला काढायचं. बघा आता काय क्रिप्स मिशन काय, स्टॅफर्ड क्रिप्स हे अध्यक्ष होते, ब्रिटिश वॉर कॅबिनेटचे ते सदस्य होते आणि ते आले होते भारतामध्ये. ठीक आहे, बघा 21 मार्च 1942 ला पत्रकार परिषद घेतली होती त्यांनी. ओके, पुढचा बघा, प्रमुख तरतुदी काय होत्या याच्यावर क्वेश्चन विचारला गेला बऱ्याच वेळा, भविष्यात विचारला जाईल, खूप वेळा विचारला गेला, तर कधीच क्रिप्स मिशनवरचा क्वेश्चन तुमचा चुकला नाही पाहिजे. तर बघा पहिली महत्वाची गोष्ट होती का वसाहतीचे स्वराज्य देण्याचा त्यांनी त्याच्यामध्ये प्रस्ताव मांडलेला होता, वसाहतीचे स्वराज्य. ओके, म्हणजे पूर्ण स्वराज्य असं वाक्य म्हटलं ना, क्रिप्स मिशनने पूर्ण स्वराज्य देण्यासाठी हमी दिली होती, ते चुकीचं वाक्य आहे. भारताला पूर्ण स्वतंत्र करण्यासाठी त्यात हे होतं काय म्हणतात त्याला, तरतूद होती, चुकीचं आहे. त्यांचं म्हणणं काय होतं त्याच्यामध्ये, वसाहतीचे स्वराज्य भारताला देऊ, म्हणजे भारताला लवकरच डॉमिनियन स्टेटस. बघा याच्यावर ऑलरेडी आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे, गट ब ला मुख्यला विचारला आहे, क ला विचारलेला आहे पूर्व परीक्षेमध्ये, आणि राज्यसेवा मुख्यला तर खूप वेळा विचारला गेलेला आहे. तुम्ही राज्यसेवा मुख्यचा जर तुम्ही ऑब्जेक्टिव्हच्या पॅटर्नचा जेव्हा अभ्यास करतात, आम्ही केलेला आहे, आम्ही दिलेला आहे, तेव्हा ते माहिती होतं की ह्याच्यावर खूप वेळा क्वेश्चन हिट होतो, विचारलेलं आहे. तुम्ही जर 19, 20, 21, 22 जर बघितलं तुम्हाला 5-6 क्वेश्चन आहे क्रिप्स मिशनवर सापडतील, राज्यसेवा मुख्यला विचारले. ओके, आता बघा घटना समिती, युद्धानंतर घटना समिती स्थापन होईल, त्यांनी ही पण तरतूद टाकली होती. सदस्यांची निवड प्रांतिक कायदे मंडळाद्वारे संस्थानिकांच्या प्रतिनिधीद्वारे केली जाईल, म्हणजे घटना निर्माण करण्यासाठी एक समिती स्थापन केली, हे पण आश्वासन दिलं होतं, ही पण तरतूद त्यामध्ये होते. प्रांतांना स्वातंत्र्य दिलं जाईल, ज्या प्रांतांना किंवा संस्थानांना नवीन संघ राज्यात सामील व्हायचे नाही त्यांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार दिला असेल. संरक्षण, महायुद्ध संपेपर्यंत भारताच्या संरक्षणाची जबाबदारी ही ब्रिटनची असेल. ठीक आहे, मग ही जी क्रिप्स योजना होती
ही ब्रिटननी काँग्रेसने काय केली होती, पूर्णपणे फेटाळली होती. त्याचं कारण असं होतं, पूर्ण स्वराज्याचा त्यामध्ये उल्लेख नव्हता. क्रिप्स मिशनमध्ये वसाहतीच्या स्वराज्याचा उल्लेख होता, पूर्ण स्वराज्याचा नव्हता. त्याच्यामुळे काँग्रेसने त्याला फेटाळलं होतं. ओके, हे महत्वाची गोष्ट होती. आणि प्रांतांना वेगळे होण्याचे स्वातंत्र्य दिल्याने भारताच्या फाळणीची भीती वाटत होती. त्यावेळेस जवाहरलाल नेहरू असतील, महात्मा गांधी असतील, जे महत्वाचे नेते होते, वल्लभभाई पटेल असतील, त्यांना वाटत होतं की यार प्रांतांना तुम्ही जर वेगळं स्वातंत्र्य द्यायचं म्हणता तर भारताची किती तुकडीकरण होईल, किती तुकडे भारताचे होतील. ओके, भारताची फाळणी होऊन जाईल ना, ही पण भीती होती त्यांची. म्हणजे रास्त होती ती गोष्ट. बघा, ही महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्हाला क्वेश्चन असा हिट झाला तर तुम्ही स्मार्ट असाल, तुम्ही इथे क्वेश्चन बनवता बरं का. जे स्मार्ट मुलं आहे ते काय करतात, यार असा क्वेश्चन आयोगाने जर विचारला, काँग्रेसने क्रिप्स योजना का फेटाळली होती, कारणे. खाली आला एक क्वेश्चन, का भारताची फाळणी होण्याची त्यांना भीती वाटत होती राजकीय कार्यकर्त्यांना. दुसरी महत्वाची गोष्ट, भारतीय संपूर्ण स्वातंत्र्याचा तिथं उल्लेख नव्हता. दोन्ही वाक्य जर दिले तर दोन्ही बरोबर राहतील तिथं. म्हणजे असे क्वेश्चन तुम्ही फॉर्म करताय छोट्या छोट्या फॅक्ट्सवर. किती म्हणजे इतक्या महत्वाच्या गोष्टी सांगतोय ना यार, इतक्या बारीक गोष्टी तुम्हाला ह्या लवकर कोणी सांगणार नाही. ओके, तुम्हाला ह्या कळती नाही, आम्हाला नव्हत्या कळल्या, खूप त्याचं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला ह्या लवकर कळणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. खूप महत्त्वाचे व्हिडिओ मी टाकतो याच्यावर. बाकीच्या फॅकल्टी पण, आणि येणाऱ्या काळामध्ये खूप इम्पॉर्टंट, ज्या तुम्हाला पास होण्यासाठी अत्यंत गरजेच्या गोष्टी असतील त्याच टाकल्या जातील. सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, आणि व्हिडिओ आवडत असेल तर कमेंट नक्की करा. बघा, पाकिस्तानने का नाकारली होती, मुस्लिम लीग, पाकिस्तानने, सॉरी, त्यावेळेस काही पाकिस्तान तयार झालेला नव्हता. मुस्लिम लीगने का नाकारलेली होती ही योजना. बघा, स्वतंत्र पाकिस्तानची मागणी मान्य नव्हती आणि स्वतंत्र घटना समितीची तरतूद नव्हती त्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं मुस्लिम लीगचं, की त्यामध्ये स्वतंत्र पाकिस्तानची मागणी म्हणजे त्याचा उल्लेख नव्हता केलेला. त्यांची मागणी स्वतंत्र पाकिस्तानची होती मुस्लिम लीगची, आणि ती त्याच्यामध्ये तरतूद नव्हती, त्याच्यामुळे त्यांनी फेटाळली होती त्या गोष्टीचा. आणि स्वतंत्र घटना समिती म्हणजे पाकिस्तानसाठी स्वतंत्र घटना समिती असेल, भारतासाठी स्वतंत्र असेल, अशी त्याच्यामध्ये तरतूद नव्हती. म्हणून मुस्लिम लीगने ती जो काय म्हणतात त्याला, क्रिप्स मिशन जे होतं किंवा क्रिप्स योजना होती ती फेटाळली होती. ओके, क्लिअर झालं. याच्या बाहेर शक्यतो क्वेश्चन विचारला जाणार नाही क्रिप्स योजनेवर. पुढे जाऊ. आता बघा, अशाच पद्धतीने आपली जी पीवायक्यू बॅच आहे, हे आता मी हिस्ट्रीचं सांगतो, असं 2018 पासून तर 2025 पर्यंत सर्व पेपर, सर्व विषयाचे आपण ह्या बॅचमध्ये कव्हर केलेले आहे. जे मी आता शिकवतो अशाच पद्धतीने शिकवलेले आहे. लॉजिक इलिमिनेशनवर जास्त भर दिलेला आहे. ठीक आहे, तर ही बॅच जी आहे 800 रुपयाची बॅच, 499 आता सध्या ऑफर चालू आहे, फक्त 99 रुपयात बरं ही बॅच. कोणीच देणार नाही 99 रुपयामध्ये. 99 रुपयामध्ये एवढे पेपर एक्सप्लेन केलेले, सगळे एक्सपर्ट लोकांनी एक्सप्लेन केलेले, एकदम प्रॅक्टिकल अप्रोच तुम्हाला सांगितलेले. तुम्ही ही बॅच घेऊ शकता. 99 रुपये ऑफर चालू आहे, लवकरात लवकर. काही अडचण आली तर आमच्या 95 55 22 15 84 या नंबरवर कॉल करा, तुम्हाला सहकार्य केलं जाईल. ओके, काही तुम्हाला अभ्यासाबद्दल काही हे वाटतंय, काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता, तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देऊ. ओके, या नंबरवर कॉल करू शकता तुम्ही. 99 रुपयात बॅच आहे, फी लवकर वाढणार आहे. बॅच घेऊन टाका लवकर, जर घ्यायची असेल तर राज्यसेवा पूर्व परीक्षेत तुम्हाला प्रचंड फायदा होईल राज्यसेवेमध्ये. ओके, चला पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा, 5 नंबरचा क्वेश्चन आहे. मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन कौन्सिल ऍक्ट 1909 डॅश डॅशच्या द्वारे केला. आता तुम्हाला फक्त त्या कायद्याचं नाव माहित पाहिजे, अशा पॅटर्नचा क्वेश्चन मी बघा मागचे जे क्वेश्चन एक्सप्लेन करताना 1947च्या कायद्याचं नाव विचारलं होतं आयोगाने. 1947च्या कायद्याचं नाव विचारलं होतं. आत्ताही पण विचारलंय का 1909चा जो कायदा होता, जो इंडियन काउन्सिल ऍक्ट 1975 कशाच्या द्वारे केला, त्याला कोणत्या सुधारणा म्हटल्या जातात. म्हणजे त्याच टाईपचा क्वेश्चन विचारला ना रे. तुम्हाला ट्रेंड कळणं गरजेचं आहे यार. 1947 वर नाव विचारलं होतं, 1909 वर विचारला जाऊ शकतो, 1919 वर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बरोबर ना. मग ते तुम्हाला एवढंच माहित पाहिजे होतं की 1909च्या कायद्याला काय म्हटलं गेलं, किंवा त्या कायद्याला तुम्हाला माहिती आहे की मोर्ले मिंटो कायदा पण त्याला म्हटलं जातं. जो इंडियन काउन्सिल ऍक्ट होता 1909चा, त्याला मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हटलं जातं, मोर्ले मिंटो कायदा म्हटलं जातं. त्याचं नाव आहे, त्याचं कारण असं आहे तर त्यावेळेला हा जो मोर्ले होता, हा मोर्ले कोण होता रे, मोर्ले जो होता तो भारत मंत्री होता. कोण होता, भारत मंत्री होता. ओके, आणि जो मिंटो होता, तो कोण होता, तो व्हाईसरॉय होता. व्हाईसरॉय, ठीक आहे. भारताचा व्हाईसरॉय कोण होता त्यावेळेला, मिंटो होता. आणि भारत मंत्री कोण होता, मोर्ले होता. हे दोघं असताना भारतामध्ये त्यावेळेला हे रिफॉर्म आले होते
किंवा हा कायदा मंजूर झाला होता, म्हणून या कायद्याला म्हटलं जातं मोर्ले मिंटो कायदा. कधीचा कायदा आहे हा? 1909चा कायदा आहे. सगळ्यात महत्वाची तरतूद काय होती? याच्यामध्ये मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. ठीक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता, तरतूद दिली होती 1909च्या कायद्यामध्ये. म्हणून बघा, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंडियन काउन्सिल ऍक्ट. ठीक आहे, त्यावेळेला भारत मंत्री कोण होते? मोर्ले होते. व्हाईसरॉय कोण होते? मिंटो होते. त्याच्यामुळे मोर्ले मिंटो कायदा पण म्हटलं जातं. जर तसाच क्वेश्चन 1919च्या कायद्यावर विचारला तर रे, मग तुम्हाला माहित पाहिजे त्यावेळेला भारत मंत्री होते मॉन्टिगो आणि चेम्सफोर्ड हे कोण होते? व्हाईसरॉय होते. मग मॉन्टिगो चेम्सफोर्ड कायदा 1919च्या कायद्याला म्हटलं जातं. कधीच्या कायद्याला? जो मॉन्टिगो चेम्सफोर्ड सुधारणा त्याला जे म्हटलं जातं ते कधी कोणत्या काउन्सिल ऍक्टला म्हटलं जातं? 1919च्या कायद्याला म्हटलं जातं. अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळे अनालिसिस करा. मग तुम्ही दोन कायद्यांचं काय करताय? कंपॅरिझन करताय. ते कंपॅरिझन मी तुम्हाला देतो इथं. बघा, 1909चा कायदा मोर्ले मिंटो कायदा त्याला म्हटलं जातं. मोर्ले भारत मंत्री, मिंटो हा व्हाईसरॉय होता. इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 त्याला म्हटलं जातं. इथं दिलेल्या बघा मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धती सुरू करण्यात आली. बघा, महत्वाची फॅक्ट, या कायद्यानुसार काय झालं होतं? अप्रत्यक्ष निवडणूक पद्धती सुरू झाली होती. फक्त मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. VIMP फॅक्ट. VIMP फॅक्ट. ठीक आहे, क्वेश्चन काय विचारला जाईल? स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद मुस्लिमांसाठी कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? असे क्वेश्चन तुम्हाला तयार करायचे. मग तुम्हाला लगेच तिथं उत्तर भेटतं 1909च्या कायद्यानुसार. त्यालाच काय म्हटलं जातं? मोर्ले मिंटो रिफॉर्म म्हटलं जातं. ओके, पुढे बघा. केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार झाला पण अधिकार मर्यादित होते. ठीक आहे, केंद्रीय कायदेमंडळाचा विस्तार झाला होता पण अधिकार मर्यादित ठेवण्यात आले होते. केंद्र स्तरावर एकच सभागृह होते त्यावेळेला. मवाळांना शांत करणे आणि मुस्लिमांना जवळ करणे, फोडा आणि राज्य करा, ह्या तत्व ब्रिटिशांनी स्वीकारलं होतं. म्हणजे मवाळांना शांत करायचं, मुस्लिमांना जवळ करायचं, त्यांच्यामध्ये लावून द्यायचे, म्हणजे भांडणं लावून द्यायचे. फोडा आणि राज्य करा, काय त्यांच्यात आपापसात काय भांडणं लावून द्यायची. त्यांच्यापासून पहिल्यापासून नीती होती त्यांची. काय होतं त्यांचं? कॅरेट स्टिक पॉलिसी वापरायची. आधी गाजर दाखवायचे, मग नंतर काठीने मारायचे. त्याला कॅरेट स्टिक पॉलिसी म्हटलं जातं. तुम्ही बिपिन चंद्र वगैरे वाचल्यानंतर तुम्हाला कळेल या गोष्टी. ठीक आहे, आता बघा 1919चा कायदा काय वेगळं होतं याच्यामध्ये? त्याला म्हटलं जातं मॉन्टिगो चेम्सफोर्ड रिफॉर्म. मॉन्टिगो हा भारत मंत्री होता. चेम्सफोर्ड हा कोण होता? व्हाईसरॉय होता. ओके, पुढे बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट म्हटलं जातं त्याला 1919चा. निवडणूक इथं काय होतं रे? अप्रत्यक्ष निवडणूक होती, म्हणजे इनडायरेक्ट इलेक्शन होतं. इथं प्रत्यक्ष निवडणूक पद्धती भारतात प्रथमच सुरू झाली. प्रश्न विचारला जाईल तुम्हाला, प्रत्यक्ष निवडणूक पद्धत भारतात कधी सुरू झाली? 1919च्या कायद्याने. ओके, पुढे बघा. व्याप्ती वाढून शीख, भारतीय, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियननाही स्वतंत्र मतदारसंघ दिले होते. 1909च्या कायद्याने फक्त मुस्लिमांसाठी दिला होता. 1919च्या कायद्याने ती व्याप्ती वाढवली होती. शीख, भारतीय ख्रिश्चन असतील, अँग्लो इंडियन असतील, युरोपीय असतील, यांच्यासाठी सुद्धा स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद करण्यात आली होती. कळतंय? पुढे बघा, प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती, त्याला डायआर्की म्हटलं जातं. डायआर्की सुरू करण्यात आली होती. तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की प्रांतांमध्ये द्विदल शासन पद्धती किंवा डायआर्की लागू कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? 1919. क्लिअर होतंय? प्रत्येक याच्यावर क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो बघा. राखीव आणि सोपीव खाते तयार करण्यात आले होते. बघा, केंद्र स्तरावर द्विगृही कायदेमंडळ, राज्य परिषद आणि विधानसभा सुरू झाले होते. भारतीयांना प्रशासनात अधिक वाटा देऊन जबाबदार सरकारकडे पाऊल टाकणे. ठीक आहे, भारतीयांना अधिक वाटा देऊन जबाबदार सरकारकडे पाऊल टाकणे हा पण एक उद्देश होता, तरतूद होते. ओके, ठीक आहे, कळलं तुम्हाला 1909 आणि 1919च्या कायद्यामधला डिफरन्स? काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते पण तुम्हाला सांगितलेले. पुढे जाऊ, पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन बघा काय 6 नंबरचा क्वेश्चन काय म्हटलेलं आहे? सुधारकांना आपले आईवडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोलटकर हे समाज सुधारक डॅश डॅश येथील होते. ठीक आहे, असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर हे वामनराव माधवराव कोलटकर हे समाज सुधारक कुठले होते? तर हे विदर्भामधले होते. पर्याय क्रमांक 1 याचा करेक्ट आन्सर. विदर्भामधले जर स्पेसिफिक जर विचार केला तर अमरावतीचे होते. अमरावती. ठीक आहे, अमरावतीचे होते हे वामनराव माधवराव कोलटकर. ओके,
आयुष्यभर त्यांनी विधवा विवाह असेल, जातीभेद असेल याच्यासाठी आयुष्यभर त्यांचा लढा होता बरं का. आयुष्यभर त्यांनी ह्या गोष्टींसाठी लढा दिला होता. कोणता विधवा विवाह असेल, जातीभेद असेल, स्त्री शिक्षण असेल, त्याच्यासाठी आयुष्यभर लढले होते. आणि हे जे वाक्य होतं ना, "तराकांना आपले आई-वडील, पती-पत्नी, मुली अशा निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो." हे कधी बोलले होते माहिती का? जेव्हा त्यांना विचारलं होतं का सुधारणा काय असतात? सुधारणा सुधारणा करताना एखाद्या समाज सुधारकाला त्यांचं काय म्हणणं होतं, ज्या वेळेला एखादा समाज सुधारक सुधारणा करत असतो, त्यावेळेला सुधारणा करताना सुधारकांना आपले आई-वडील, पती-पत्नी, देशबांधव सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो. जेव्हा एखादा समाज सुधारक सुधारणा करतो ना, त्यावेळेला या सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात. हे वाक्य त्यांनी बोलले होते. खूप फेमस होतं. त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला गेला. क्वेश्चन कसे फॉर्म होत आहे बघा. ठीक आहे. तुम्हाला मी सांगितलंय कुठले होते? अमरावतीचे होते. हे लक्षात घ्या. त्यांचं जे कार्य होतं मोस्टली विधवा विवाह असेल, स्त्री शिक्षण असेल किंवा मग सगळ्यात महत्त्वाचं स्त्री शिक्षण, विधवा विवाह, जातीभेद याच्यासाठी आयुष्यभर लढा दिला होता त्यांनी. ह्याच गोष्टीवर त्यांनी काम केलं होतं. ह्या सुधारणावर त्यांनी त्याच्यावर हा क्वेश्चन विचारला होता. ओके. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. आता हा जो क्वेश्चन आहे, आता हे जे मागचा क्वेश्चन आहे याच्याविषयी सांगायचं राहिलं. हे जे आहे 1909 चा कायदा, 1919 चा कायदा 6-7 वेळा रिपीट झालेला आहे बरं का क्वेश्चन मागच्या 5-6 वर्षामध्ये. खूप वेळा विचारलेला आहे. त्याच्यामुळे हे लय रिपीट झालेले क्वेश्चन आहे. आता हा जो क्वेश्चन आहे बघा 7 नंबरचा क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो हा कधी रिपीट झालेला माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे. मी लिहून आणलेलं आहे कधी रिपीट झालेला हा क्वेश्चन बघा. 2019 चं राज्यसेवा बघा. 2019 चा राज्यसेवेचा पेपर बघा. त्याच्यामध्ये मी हे शिकवलेलं होतं. त्याच्यावर हे याच्यावर विजयालयावर क्वेश्चन विचारलेला होता. आदित्य 1 वर क्वेश्चन विचारलेला होता. 2019 चा राज्यसेवेचा पेपर काढून बघा तुम्हाला कळेल का क्वेश्चन कसे हिट झाले. तोच क्वेश्चन रिपीट झाला. तुम्हाला जर पी-वाय-क्यू एनालिसिस नुसता 2019 चा पेपर जरी तुम्ही आपल्या पी-वाय-क्यू बॅचचे जे विद्यार्थी त्यांना तर ते सगळं माहिती. त्यांना हे सांगितलेलं होतं ट्रिक. महत्त्वाच्या फॅक्ट म्हणजे एखादा घराणा असेल, चोळ घराणा असेल, त्याचं संस्थापक कोण आहे? किंवा राष्ट्रकूट घराणा असेल, त्याचा संस्थापक कोण आहे? तुम्हाला माहीत पाहिजे या सगळ्या गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी माहीत असताना त्याच्यावरच क्वेश्चन हिट होता. आता 2019 ला जोड्या लावावर क्वेश्चन विचारलेला होता. आदित्य 1 वर राज्यसेवेने क्वेश्चन विचारलेला होता बघा. सगळ्यात महत्त्वाचं. ठीक आहे. आता बघा हे अपराजित याच्यावर पण क्वेश्चन विचारला होता. आदित्य 1, विजयालय हे सगळे आता बघा अपराजित. ठीक आहे. पल्लव घराण्याचा शक्तिशाली राजा होता अपराजित. बरं ते जाऊ द्या. ज्याच्यावर क्वेश्चन हिट झालेला होता तो बघा. तो म्हणजे विजयालय. तुम्हाला काहीच माहित नाही. तुम्हाला एवढंच माहिती आहे विजयालय हा जो होता हा चोळ राज्य जे घराणं होतं ना त्याचा संस्थापक होता. एवढंच माहिती आहे. मी क चं 3 लावून देतोय. मी चेक करतोय क चं 3 आहे का रे इथं? नाही. इलिमिनेट झाला. इथं आहे का? आहे. इथं आहे का? नाही. इलिमिनेट झाला. इथे आहे का रे? नाही. इलिमिनेट झाला. पोहोचले का रे उत्तरापर्यंत? पी-वाय-क्यू वरून सुटणारा हा प्रश्न आहे. फुकटचे 2 मार्क्स ज्याने पी-वाय-क्यू अनालिसिस केलं होतं त्यांच्या. फुकटचे 2 मार्क्स. 2019 चा पेपर उघडून बघा तुम्ही. तुम्हाला याची उत्तरं भेटतील. त्याच्यामुळे आयोगाने हे दिलेले फुकटचे मार्क्स राहता. विजयालय जो होता तो चोळ राज्य घराण्याचा संस्थापक होता. आदित्य जो होता तो चोळ घराण्याचाच होता, शक्तिशाली राजा होता. पण तो काही संस्थापक नव्हता. म्हणून इथं दोनदा दिसतंय बघा इथं. आदित्य 1 जो आहे हा चोळ घराण्याचाच राजा होता. ठीक आहे. आदित्य 1 जो होता तो कोण होता? चोळ घराण्यातीलच राजा होता आणि जो अपराजित होता हा पल्लव घराण्याचा शेवटचा शक्तिशाली राजा म्हणून याला ओळखलं जातं. ठीक आहे. भोजवन हा कोण होता? गुर्जर घराण्याचा शक्तिशाली राजा होता. म्हणजे महत्त्वाचे राजे होते त्या घराण्यातले. त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे आयोगाने. ओके. हा जो होता भोजवन. आता मग भविष्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन कसा हिट होईल बघा. तुम्हाला अपराजित हे नाव जर आलं पुढं तर तो कोणत्या घराण्याशी संबंधित आहे? पल्लव घराण्याशी. आदित्य 1 चोळ ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे त्याच्यावर. विजयालय चोळ घराण्याचा संस्थापक हे तुम्हाला कळतं. भोज राजावर जर क्वेश्चन आला तर तो कोणत्या घराण्याशी संबंधित आहे किंवा कोणत्या घराण्याचा राजा होता तर तो हे जे गुज्जर घराणं होतं याच्याशी संबंधित होता तो. ठीक आहे. हे तुम्हाला अशा पद्धतीने पी-वाय-क्यू अनालिसिस करायचं आहे. 2 नंबर याचं आन्सर आहे. पुढे जाऊ. आता हा क्वेश्चन किती वेळा रिपीट झालेला आहे बघा. खूप वेळा रिपीट झालेला आहे. तुम्हाला मी सांगतो कधी-कधी रिपीट झालेला आहे. बघा 2015 ला राज्यसेवेला क्वेश्चन विचारलेला होता. या कृष्णदेव राज्यसेवा 2015. ठीक आहे. राज्यसेवा 2015 ला क्वेश्चन विचारला होता. अजून राज्यसेवा 2018 ला क्वेश्चन विचारला होता. 2018 ला पण क्वेश्चन विचारलेला होता आणि 2018 च्या क्वेश्चन पेपरमध्ये जे वाक्य होतं तसले तसं वाक्य इथं आलं. तसले तसे 2 वाक्य ह्या क्वेश्चन मध्ये विचारले गेले.
त्याच्यावरून उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचून जाता. तुम्ही 18चा पेपर बघा, आंध्र भोजवर क्वेश्चन विचारला होता, अष्टदिग्गजावर त्याच्यावर वाक्य दिलेलं होतं. नागलपुरम वगैरे त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता. तुमचा अनालिसिस नसेल कदाचित, पण मी सांगतो या गोष्टी. एकदम महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यावर मी आता एक्सप्लेनेशन घेतलेलं आहे त्याचं 18च्या पेपरमध्ये. आपल्या बॅचमध्ये सगळं दिलेलं आहे ते. ठीक आहे. बघा, कृष्णदेवराय विजयनगर एम्पायर जे आहे, विजयनगर एम्पायर याच्यावर दर म्हणजे 1 वर्षाआड क्वेश्चन विचारला जातो. कधी-कधी सलग विचारले गेलेले, म्हणजे मागच्या जर 10 वर्षाचा राज्यसेवेचा इतिहास बघितला, तर 3 ते 4 क्वेश्चन हे कृष्णदेवरायावर क्वेश्चन विचारलेले आहे मित्रांनो. त्याच्यामुळे किती इम्पोर्टंट आहे. जर तुम्हाला कळतंय मागच्या 10 वर्षात जर विजयनगर एम्पायरवर जर 4 प्रश्न विचारले गेलेले, 4 ते 5 क्वेश्चन, तर विजयनगर एम्पायर तुम्ही डिटेलमध्ये फॅक्ट काढाल ना. तिथले घराणे कोणते-कोणते होते, त्यातला महत्त्वाचा राजा कोणता होता. मग तुम्हाला सांगतो सापडतं कोण, कृष्णदेवराय सापडतो. मागच्या वर्षीच्या क्वेश्चन पेपरमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. किती इम्पोर्टंट ठरतं बघा ना. त्याच्यामुळे अभ्यास करताना तुम्हाला इथं काय कळतं, तुम्हाला जर एका टॉपिकवर मागच्या 10 वर्षामध्ये 4 ते 5 वेळा क्वेश्चन विचारला, तुम्हाला इथं काय कळतं, हा टॉपिक राज्यसेवेसाठी काय आहे, व्ही-आय-एम-पी आहे. मग याच्यावरून तुम्ही याचा अभ्यास व्यवस्थित करता आणि विजयनगर एम्पायरवर जर क्वेश्चन आला तर तुमचा कधी चुकेल का रे? नाही चुकणार. कारण तुम्हाला माहिती परीक्षेच्या आधी हे वाचून जायचंय. हे स्मार्ट मुलांचे लक्षण आहे. ओके. तुम्ही अभ्यासला अशा पद्धतीने करा. नुसता अभ्यास करून कोणीच पास होत नाही. योग्य दिशेने अभ्यास करावा लागतो. वारंवार त्याच-त्याच गोष्टी, त्याच-त्याच गोष्टी कारण त्या खूप महत्त्वाच्या आहेत. खूप महत्त्वाच्या आहे तुम्हाला पास होण्यासाठी. कॉम्पिटिशन खूप वाढलेली, ह्या फंडे तुम्हाला वापरावं लागते. कन्सिस्टंटली करावं लागेल बरं का. प्रत्येक विषयाचं करावं लागेल. हे हिस्ट्रीचं सांगतोय, बाकीच्या विषयाचं पण असंच करायचं तुम्हाला. तुमचा स्कोर प्रचंड वाढून जाईल. तुम्ही आरामात म्हणजे मेरिटच्या खूप पुढे राहाल. 10-12 मार्क्स पुढे निघून जाल. 20-20 म्हणजे होतं असं मुलांचे रिझल्ट आलेले आहे. ह्या ज्या बॅच आहे राज्यसेवेच्या, खूप मुलांचे रिझल्ट आलेले या बॅच व्ही-आय-पीच्या. तुम्हाला अभ्यासाच्या पलीकडचा अभ्यास कसा करायचा हे कळतं याच्यामध्ये. पुस्तकं वाचणं तर सगळ्यांना कळतं, पण त्यातमध्ये काय वाचायचंय, कसं वाचायचंय, पेपर क्वेश्चन कसे सोडवायचे, लॉजिकल एलिमिनेशन कसं करायचं, हे असे कोणीतरी सांगणारं आम्हाला सांगणारं नव्हतं. तुम्हाला आम्ही सांगतोय. कारण आम्ही ज्या चुका केल्या त्या तुमच्या नको व्हायला. हा उद्देश आहे त्याच्या मागचा. हं? बघा, वाक्य होतं, क्वेश्चन विचारला होता योग्य विधाने. मी याच्यावर गोल करतोय. योग्य विधाने विचारला. मला याचं पीवायक्यू अनालिसिस करायचं आहे. विजयनगरच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय यांनी अमुक्त मर्यादा हा काव्य ग्रंथ लिहिला होता. ठीक आहे. कोणता ग्रंथ लिहिला होता त्यानं? अमुक्त मर्यादा हा काव्य ग्रंथ त्यांनी लिहिला होता. आणि 100% अमुक्त मर्यादा तुम्ही कृष्णदेवरायमधली सगळ्यात महत्वाची तेलुगू भाषेमध्ये लिहिलेला होता. कोणत्या भाषेमध्ये? तेलुगू भाषेमध्ये लिहिला होता. भर पडली का तुमच्या अभ्यासामध्ये? तर विचारला गेला क्वेश्चन, तर अमुक्त मर्यादा कोणत्या भाषेत लिहिला गेला होता? तेलुगू भाषेमध्ये. बरोबर? सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट. आता बघा, अजून एक महत्वाचं नाटक होतं त्याने लिहिलेलं, जांबुवंती कल्याणम. जांबुवंत कल्याणम हे नाटक त्याने संस्कृत भाषेमध्ये लिहिलेलं होतं कृष्णदेवराय यांनी. ठीक आहे. तुम्हाला हे कळली ही फॅक्ट. अमुक्त मर्यादा कळला, जांबुवंती कल्याणम कळलं. नागलपुरम नावाचं शहर, नागलपुरम हे नाव लक्षात ठेवा. नागलपुरम नावाचं जे शहर होतं त्यानं तयार केलं, ते उपनगर तयार केलेलं होतं नागलपुरम. मग अब्दुल रजाक ज्या वेळेला त्याच्या म्हणजे ज्या वेळेला विजयनगर एम्पायर मध्ये आला होता अब्दुल रजाक, त्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारला होता की कोणत्या घराण्याविषयी अब्दुल रजाक असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. कोणत्या घराण्याविषयी अब्दुल रजाक असं म्हटलेलं आहे. अब्दुल रजाक काय म्हटला होता की पृथ्वीवर असं शहर किंवा असं जे एम्पायर आहे ते माझ्या मानवी डोळ्यांनी बघितलेलंच नाही मी, असं अब्दुल रजाकचं म्हणणं होतं. विश्वास बसत नाही का असं काहीतरी असू शकतं पृथ्वी तलावर. ते हे कृष्णदेवरायचे ते एम्पायर बघून म्हटलं होतं. क्वेश्चन काय फॉर्म होईल? अब्दुल रजाक काय म्हटला? अब्दुल रजाक कोणाच्या काळात आला होता भारतामध्ये? विजयनगर एम्पायर. सिंपल क्वेश्चन आहे. आंध्रभोज हे असले असं वाक्य होतं 2018चा पेपर बघा. 2018च ना? येस, 2018चा पेपर बघा तुम्ही. त्याच्यामध्ये आंध्रभोज दिलेलं होतं. आंध्रभोज नावाची पदवी कोणत्या राजाला वगैरे. अभिनव भोज असे राजा संबोधले जात होते. ठीक आहे. ऍब्सोल्युटली करेक्ट हे स्टेटमेंट. आता बघा एलिमिनेशन टेक्निक कशी वापरायची इथं मित्रांनो. तुम्हाला माहिती आहे ना, अमुक्त मल्ल्यादा हा क्वेश्चन ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? हा कृष्णदेवरायने लिहिलेला आहे. तर अ स्टेटमेंट जर तुम्हाला 100% माहिती तर चेक करा अ कुठं कुठं दिलेलं आहे. इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे. ह्या 2 ठिकाणी दिलेलं नाही, याला एलिमिनेट करा. ठीक आहे. हे 2 एलिमिनेट झाले. राहिलं काय? इथं अ ब, इथं अ ब क. मग मला याच्यावरून काय कळतं माहिती आहे?
इथं पण ब आहे, इथं पण ब आहे, हे 100% बरोबर असेल. मी ते वाचण्यासाठी वेळ घालवणार नाही. मी त्याला बरोबर मानेल. कारण 2 ऑप्शन मी पहिला मला 100% माहिती होतं. अमुक्त मल्ल्यादा हा कृष्णदेवरायचा आहे. मला ते माहिती मी त्याच्यावरून 2 ऑप्शन एलिमिनेट केले. राहिलं कोणतं? अ आणि ब. ठीक आहे. अ, 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 ब आता मला चेक काय करायचंय? फक्त क चेक करायचंय कारण ब दोन्ही ठिकाणी आहे. ब हे 100% बरोबर असणारच आहे. कारण अ बरोबर आहे. ऑप्शन 2च उरलेले. तिथं दोन्ही ठिकाणी ब दिलेलं आहे. ब बरोबरच असणार. ओके. मग मी काय करेल? पुढचा क चेक करेल डायरेक्ट. पेदन्ना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायाच्या दरबारात होता. अष्टदिग्गज अष्टदिग्गज जे म्हटले जायचे कृष्णदेवरायाच्या दरबारामध्ये त्याच्यामधला पेदन्ना हा एक महान कवी होता त्याच्या दरबारामध्ये. ठीक आहे. सगळ्यात महान कवी. त्याला असं पण म्हटलं जायचं आंध्र कवितांचा पितामह म्हटलं जायचं पेदन्नाला. आंध्रच्या ज्या कविता आहेत तिथला पितामह म्हटलं जातं. कोणाला? याला ह्या पेदन्नाला म्हटलं जातं. ओके. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी इथं सांगतोय. ओके. चला आता पुढे जाऊ. पुढचं बघा. पुढचं स्टेटमेंट जे आहे याच्यावरून आपण उत्तरपर्यंत पोहोचलोय. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचं बघा कृष्णदेवराय हा संगम राज घराण्यातील होता. तो संगम राज घराण्यातील होता का रे? नाही. तर कोणत्या डिनेस्टी मधला होता तो? तुलुव डिनेस्टी. तुलुव. ठीक आहे. तुलुव डिनेस्टी मधला होता तो. त्याच्यामुळे हे संगम हे चुकीचं ठरतं इथं. तुलुव डिनेस्टीचा तो राजा होता. मग तुम्ही काय करता इथं? मग संगम, मग सुळुव, मग तुलुव हे बघताय तुम्ही त्याचे भाग बघताय कशी सुरुवात झाली एम्पायर. संगम पहिल्यांदा त्याच्यानंतर पुढे आलं सुळुवा आलं नंतर मग तुलुवा आलं मग तुलुवा मधला सगळ्यात महत्वाचा राजा कोणता होता तर तो कृष्णदेवराय होता. ठीक आहे. अशा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी सांगतोय इथं तर नोट करून घ्यायच्या आहे. पर्याय क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. साळुव तुळुव हे सगळे त्यावेळेसचे घराणे होते. ते जो पुढचा क्वेश्चन बघा 9 नंबरचा क्वेश्चन आहे. डॅश डॅश या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. हा क्वेश्चन आयोगाने कॅन्सल करायला पाहिजे होता पण तो केला नाही. त्याचं कारण असं आहे तर याचं जे उत्तर होतं ते परमहंस मंडळी होतं मित्रांनो. कारण परमहंस मंडळीचं हे वाक्य होतं. तर ह्या परमहंस मंडळीचं जर सदस्य तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते. ठीक आहे. हे कशाचं होतं? परमहंस मंडळीचं म्हणजे महत्वाचं वाक्य होतं. ठीक आहे. महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर सदस्य व्हायचं असेल परमहंस मंडळीचं तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागत होत्या. पण आयोगाने उत्तर दिलं प्रार्थना समाज कारण परमहंस मंडळीचंच एक्सटेन्शन पुढे प्रार्थना समाज होतं. परमहंस मंडळीमध्ये जे व्यक्ती होते त्याच्याशी संबंधित जे व्यक्ती होते तेच नंतर प्रार्थना समाजाशी संबंधित होते. ठीक आहे. आता मग याची स्थापना कधी झाली होती परमहंस मंडळीची? 1849 मध्ये झाली होती. ठीक आहे. ही महत्वाची गोष्ट आहे आणि त्याचं हे महत्वाचं आहे. त्याचं जर तुम्हाला मेंबर व्हायचं असेल तुम्हाला हे करावं लागत होतं त्यावेळेला त्या व्यक्तींना त्या सदस्यांना ते करावं लागत होतं तरच तो मेंबर होऊ शकत होता. ठीक आहे. आता हे ब्राह्मो समाज जे आहे ब्राह्मो समाजाची स्थापना आता तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करायचं ही कधी झाली होती? तुम्हाला इथं कळतं ब्राह्मो समाजाची स्थापना कधी झाली होती रे? तर 1828 मध्ये झाली होती. कधी झाली होती? 1828 मध्ये झाली होती. कोणी केली होती? पुढची महत्वाची फॅक्ट राजाराम मोहन रॉय यांनी केली होती. राजाराम मोहन रॉय यांनी केलेली होती. एकेश्वरवादाचा त्यांनी त्यामध्ये प्रसार केला होता. मूर्तीपूजेला विरोध केलेला होता. ब्राह्मो समाज एकेश्वरवाद ईश्वर एकच आहे त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे. ब्राह्मो समाज कधी? ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय त्या देवेंद्रनाथ टागोर वगैरे ते पण लोक त्याच्याशी संबंधित होते. पुढे प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली रे? 1867 मध्ये झाली. कधी झाली? 1867 मध्ये झाली. कधी कोणी केली? आत्माराम पांडुरंग यांनी केली. कोणी केली होती? आत्माराम पांडुरंग. ठीक आहे. मग याचं उत्तर आयोगाने प्रार्थना समाज दिलेले त्याचं कारण असं आहे की परमहंस मंडळी जी स्थापन केली होती त्याचंच एक्सटेन्शन पुढे प्रार्थना समाज. ओके. एक्सटेन्शन म्हणता येईल. 1867 मध्ये स्थापना होती. जाती व्यवस्था याला विरोध केलेला होता सगळ्या गोष्टी. ठीक आहे. समाज सुधारणेशी संबंधित कामं आत्माराम पांडुरंग यांनी स्थापना केली होती 1867 मध्ये. पुढची महत्वाची गोष्ट आर्य समाजाची स्थापना कधी? आर्य समाजाची स्थापना आहे 1875 मध्ये. कधी? 1875 मध्ये कोणी केली? दयानंद सरस्वती यांनी केली होती. मूळ शंकर त्यांना म्हटलं जायचं बघा त्याच्यावर क्वेश्चन विचारला होता कंबाईनला त्यांना काय नावाने ओळखलं जायचं तर मूळ शंकर दयानंद सरस्वती 1875 मध्ये स्थापना होते.
ठीक आहे. आणि त्यांनी एक संदेश दिला होता का वेदांकडे परत चला. ठीक आहे. वेदांकडे बॅक टू द वेदा म्हटले होते बघा ते त्यामध्ये. ते वेदांकडे परत चला. ईश्वर हा निर्गुण निराकार वगैरे वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एकेश्वरवादावर पण त्यांनी भर दिलेला होता. ओके. मूर्तीपूजेला विरोध केलेला होता त्यांनी. ठीक आहे. मूर्तीपूजेला विरोध केला होता. सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना कधी रे? 1873 मध्ये. ठीक आहे. कधी झाली? 1873 मध्ये झाली. कोणी केली होती? महात्मा फुले यांनी केलेली होती. ओके. ही महत्वाची गोष्ट आहे. ओके. काय सत्यशोधक समाज स्थापना कधी? 1873 मध्ये. महत्वाची गोष्ट सांगितली. ब्राह्मो समाज 1828, राजाराम मोहन रॉय. प्रार्थना समाज 1867, आत्माराम पांडुरंग. आर्य समाज 1875, दयानंद सरस्वती. सत्यशोधक समाज 1873 आपले महात्मा ज्योतिराव फुले यांनी केले. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. मुघलकालीन न्याय व्यवस्थेत शिक्षा व शिक्षेचे स्वरूप यांच्या अचूक जोड्या लावा. काय म्हटलेलं आहे? यांच्या अचूक जोड्या लावा असं म्हटलेलं आहे. ओके. आता मुघलकालीन जी न्याय व्यवस्था होती त्यात एक फतवा-ए आलमगिरी नावाचा एक ग्रंथ होता. फतवा-ए आलमगिरीमध्ये ह्या ज्या शिक्षा होत्या त्याचं वर्गीकरण केलेलं होतं मित्रांनो. ठीक आहे. शर्यत कायदे वगैरे त्या सगळ्या गोष्टी त्या फतवा-ए आलमगिरीमध्ये ह्या सगळ्या शिक्षांचं काय होतं वर्गीकरण केलेलं होतं आणि त्याच्यावर आयोगाने हा क्वेश्चन विचारला. बघा क्वेश्चन काय होता? हद्द आणि शिक्षेचं स्वरूप कसं होतं? आता हे शिक्षेचं नाव होतं. शिक्षा काय होती? हद्द. आता बघा त्या शिक्षेचं काय होतं? जर तुम्ही एखाद्या गोष्टीची हद्द पार केली तर तुम्हाला मृत्यूदंड दिला जाईल किंवा तुमचे हातपाय तोडले जातील. हे शिक्षेचं स्वरूप होतं. ठीक आहे. हद्द पार केली म्हणजे त्या शिक्षेवर त्याचं नाव काय होतं? त्या शिक्षेचं नाव होतं हद्द. ठीक आहे. ताझीर. आता तुम्हाला माहिती अचं जर 4 आहे तर पहिल्यांदा जोडी लावून बघा ना लागते का रे कुठं कुठं. इथं दिलेलं आहे का रे? इथं दिलेलं आहे का? नाही. 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. इथं दिलेलं आहे का? नाही. आपण एलिमिनेट होतो. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे. ओके. पोहोचलेले उत्तरापर्यंत तुम्ही. बघा ताझीर. ताझीर म्हणजे काय? ताकीद देणे, समज वा हद्दपार करणे. ठीक आहे. ताझीर नावाची जी शिक्षा होती त्याच्यामध्ये काय केलं जायचं? तुम्हाला समज दिली जायची त्यावेळेस. समज दिली जायची त्यांना आणि काय केलं जायचं? एक जर शेवटचा पर्याय असेल तर त्याला हद्दपार केलं जायचं. ठीक आहे. म्हणजे काय? ताकीद दिली जायची, समज दिली जायची नाही त्याला हद्दपार केलं जायचं. याच्यावर जर रिपीट क्वेश्चन झालं तर तुमचं चुकायला नकोय बरं का. त्याच्यामुळे सांगतोय. ही किसास नावाची जी शिक्षा होती ना याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का? जशास तसं होतं तुम्हाला. जर तुम्ही डोळे फोडले तर तुमचे पण डोळे फोडले जातील. तुम्ही जर एखाद्या व्यक्तीचा पाय तोडला तर तुमचा पण पाय तोडला जाईल. अशा स्वरूपाची शिक्षा होती. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारले त्याचा जीव घेतला तर तुमचा पण जीव घेतला जाईल. अशा पद्धतीची शिक्षा होती बरं का त्यावेळेला. ठीक आहे. त्याचं नाव होतं किस्सास. त्याचं नाव काय होतं? किस्सास होतं. ठीक आहे. किस्सा असं होतं. मग तुम्हाला विचारलं जाईल का यार याच्यावर काय म्हणजे कोणत्या ग्रंथामधून याचं वर्गीकरण केलं तर फतवा-ए आलमगिरी हा ग्रंथ लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा तशहीर. तशहीर जी शिक्षा जी होती ती कशी होती? मानहानी, धिंड काढणे म्हणजे तुम्हाला काळं फासलं जायचं. काळं फासलं जायचं आणि तुम्हाला एकच मिनिट होणार. त्या तोंडाला काळं फासलं जायचं. तुमची गाढवावर तुमची मिरवणूक काढली जायची अशा पद्धतीने. म्हणजे त्यावेळेला अशा पद्धतीची शिक्षा होईल का? जर तुम्हाला जर तशहीर ही शिक्षा दिली आहे, तिचं स्वरूप कसं असायचं? मानहानी आणि धिंड काढणे अशा पद्धतीचं त्यावेळेसचं स्वरूप होतं. ज्या व्यक्तीने तिचं म्हणजे काही गुन्हा केला आणि त्याला जर तशहीर नावाची शिक्षा भेटली तर त्याचे मानहानी, धिंड काढणे असे प्रकार त्याच्यामध्ये होते. ओके. 11 नंबरचा क्वेश्चन आहे. बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले? सरळ सरळ फॅक्ट विचारलेली होती. सरळ सरळ फॅक्ट का? टी.आर. दास यांनी केलेले जे भाषण होते. ठीक आहे. कधी केलेले भाषण होते हे? 1917 मध्ये जे भाषण केलेले होते त्या भाषणांचं कंपायलेशन करून कोणतं पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलं होतं? त्या पुस्तकाचं नाव होतं इंडिया फॉर इंडियन्स. काय होतं? इंडिया फॉर 1917. 1917 फॅक्च्युअल होतं. माहित असेल तर उत्तर निघता इथं काही लॉजिक नाही. तुम्ही बाकीचं ग्रॅमॅटिकल एरर वगैरे ते आता हे नाव तयार होऊ शकतं का? त्यानं काढू शकता उत्तर. त्याला काही लॉजिक नाही. ओके. पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर होतं. काय होतं मित्रांनो? पर्याय क्रमांक 2 याचं करेक्ट आन्सर होतं. ओके. आता हे जे पुस्तक होतं हे प्रसिद्ध कधी झालं होतं रे? 1918 ला पुस्तक प्रसिद्ध झालं होतं. कधी झालं होतं? 1918 ला. 1917 मध्ये त्यांनी जे भाषण केलेले होते त्या सगळ्या भाषणांचं कंपायलेशन, प्रसिद्ध भाषणांचं 4 भाषणांचं कंपायलेशन करून एक पुस्तक बनवलं होतं. त्याचं नाव होतं इंडिया फॉर इंडियन्स आणि ते प्रसिद्ध झालं होतं 1918. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. हैदराबाद संस्थान
12 नंबरचा क्वेश्चन आहे, खूप वेळा रिपीट झालेला आहे हैदराबाद संस्थानवर क्वेश्चन बरं का. हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते? मार्गदर्शक म्हणजे प्रत्यक्ष तिथं मार्गदर्शक म्हणून काम करणार. हा क्वेश्चन खूप टफ कॅटेगरीचा होता, कारण हे बरेच गोष्ट त्याच्याशी संबंधित होते बरेच लोक. तर त्यांनी विचारलेलं होतं बघा, प्रत्यक्ष मार्गदर्शन बजावणारे म्हणजे ही भूमिका बजावणारे लेफ्टनंट कोण होते? तर ते कोण होते? राजेंद्र सिंग होते. कोण होते? राजेंद्र सिंग होते. आता बघा, हैदराबाद जे संस्थान होतं त्याच्यासाठीची सगळ्यात महत्वाची फॅक्ट जी आहे हैदराबाद संस्थान विलिनीकरणाची, तर त्यावेळेस जे ऑपरेशन केलं गेलं होतं संस्थान विलिनीकरणासाठी, ते संस्थान कोणतं ऑपरेशन कोणतं होतं? ऑपरेशन पोलो त्याला म्हटलं जातं. हे तुम्हाला पाठ करायचं डायरेक्ट विचारलं गेलं. हैदराबाद संस्थान विलिनीकरणाशी संबंधित ऑपरेशनचं नाव तो ऑपरेशन पोलो हे लक्षात ठेवायचं आहे. ओके. किंवा ऑपरेशन पोलो हे कशाशी संबंधित होतं? ते हैदराबाद संस्थान विलिनीकरणाशी मिलिटरी ऍक्शन घेतली होती भारताने ते संस्थान भारतात विलिनीकरणासाठी. ओके. त्याला म्हटलं जातं ऑपरेशन पोलो. त्यावेळेला विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे कोण होते? राजेंद्र सिंग, लेफ्टनंट राजेंद्र सिंग होते. ठीक आहे, हे महत्वाची, त्यांनी प्रत्यक्षात भूमिका तिथे केलेली होती. आता हे के एम करिअप्पा, के एम करिअप्पा कोण होते? का पहिले भारतीय लष्कर प्रमुख होते बरं का, स्वातंत्र्यानंतर पहिले भारतीय. जर विचारला गेला तर पहिले कोण होते स्वातंत्र्यानंतर, तर ते सर रॉबर्ट लॉकहार्ट होते. पण हे भारतीय होते का रे? नाही, हे पहिले होते. पण जर असा क्वेश्चन विचारला, पहिले कोण होते? सर रॉबर्ट लॉकहार्ट होते, लष्कर प्रमुख स्वातंत्र्यानंतरचे. आणि पहिले भारतीय व्यक्ती जर विचारले तर के एम करिअप्पा हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचं. काय? के एम करिअप्पा हे नाव लक्षात ठेवायचं. ऑपरेशन पोलो तुम्हाला कळलं. पहिले सर रॉबर्ट लॉकहार्ट कळले. पहिले भारतीय विचारलं तर ते कोण आहे? के एम करिअप्पा होते. हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ठीक आहे. आता याच्यावर क्वेश्चन विचारला गेलेला आहे, याच्या मागे खूप वेळा कंबाईन मध्ये हा दोनदा क्वेश्चन विचारला होता बरं का. दोनदा क्वेश्चन कंबाईन मध्ये विचारला गेलेला होता. लक्षात ठेवा, याच्यावर ऑपरेशन पोलोवर ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तुम्हाला माहित नसेल तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके. आणि हे पुढचे जे आहे ते कोण आहे? एस एम श्री नागेश हे कोण होते? लष्करी अधिकारी होते, म्हणजे त्याच्याशी संबंधित लोक होते, लष्करी अधिकारी. ओके. चला पुढे जाऊ. क्वेश्चन आता हे बघा, हे 13 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो कशावर क्वेश्चन आहे? अकबरावर क्वेश्चन. अकबर, या अकबरावर मागच्या 10 वर्षामध्ये 4 ते 5 वेळा क्वेश्चन विचारलाय राज्यसेवेलाच. म्हणजे दर वर्षाआड याच्यावर अकबरावर क्वेश्चन काही ना काही त्याच्या सामाजिक सुधारणाविषयी असेल किंवा इतर कोणत्या गोष्टींविषयीच्या असेल, या सगळ्या गोष्टींवर दरवर्षी म्हणजे दर वर्षाआड क्वेश्चन विचारला जातो अकबरावर. तुम्ही मागचे 10 वर्षाचे क्वेश्चन बघितले, तुम्हाला अकबरावर 3-4 क्वेश्चन तरी फिक्स सापडतील. ओके. त्याच्यामुळे लक्षात घ्या, लय महत्वाचं आहे. जर तुम्हाला कळतंय अकबरावर 4 क्वेश्चन विचारले जात आहेत, तर अकबर हा व्हीआयएमपी टॉपिक होतो आणि अकबराचं एकदम व्यवस्थित नोट्स काढणं गरजेचं आहे, कारण अकबरावर जर परत क्वेश्चन आला तुमचा चुकायला नकोय. ओके. तर बघा, मुघल बादशाह अकबराने 1584 मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती? तर ही पदवी दिली होती कोणाला? त्यानं अब्दुल रहीमला दिली होती. ठीक आहे. अब्दुल रहीमला ही त्यानं पदवी दिली होती. तर गुजरातचा जो बंड होता तो प्रभावीपणे त्यानं हँडल केलेला होता. ठीक आहे. मोडीत काढला होता. आणि हा कोण होता रे? अब्दुल रहीम हा बैरम खान जो होता ना सेनापती, त्याचा मुलगा होता. ठीक आहे. बैरम खानचा मुलगा होता. नंतर अफगाणानंतर जहांगीरच्या याच्यात पण त्यानं थोडंफार काम केलेलं होतं. हा फक्त सेनापतीच नव्हता, तर हा कवी पण होता बरं का. हा सेनापतीच नव्हता, हा कवी पण होता, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचं नाव तिथला अबुल फजल कोण होता रे? अबुल फजल हा इतिहासकार होता. ठीक आहे. आता याच्याविषयीची सगळ्यात महत्वाची फॅक्ट काय आहे? अकबरनामा जो होता, अकबरनामा हा कोणी लिहिला होता रे? अकबरनामा लिहिला होता अबुल फजलने लिहिलेला. कोणी लिहिला होता? अबुल फजल. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे, डायरेक्ट पाठच करायचंय अबुल फजल. अकबरनामा. अजून ऐन ए अकबरी, ऐन ए अकबरी, अकबरी. ठीक आहे. हे कोणी लिहिला होता हा ग्रंथ? पण हा पण अबुल फजलने लिहिला होता. जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला अकबरनामा कोणी लिहिला होता खालीलपैकी, तर त्याचं नाव उत्तर राहील अबुल फजल. ऐन ए अकबरी कोणी लिहिला होता, त्याचं पण उत्तर काय राहील? अबुल फजल. ठीक आहे. काय राहील उत्तर? अबुल. तुम्हाला मी सांगितलं अबुल फजल सांगितलं, अब्दुल रहीम सांगितलं. मिया तानसेन कोण होता रे? मिया तानसेन. तानसेन नाव तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, फेमस नाव आहे. खतरनाक संगीतकार होता, खूप चांगला संगीतकार होता. अकबराच्या दरबारामधला सगळ्यात चांगला संगीतकार जर विचार केला किंवा तुम्ही जर नुसतं सर्च जरी केलं तानसेन, तर तुम्हाला सगळं कळून जाईल त्याच्यावर.
खूप मोठं नाव होतं. ठीक आहे. संगीतकार होता हे लक्षात घ्या. आणि हकीम हुमायून हे काही एवढं महत्वाचं नाही. हे महत्वाचे हे मित्र वगैरे होते अकबराचे. मी जेव्हा त्यांच्यावर सर्च करत होतो तेव्हा ते कळलं होतं की ते मित्र वगैरे होते ते. अकबराच्या दरबारात येणं जाणं होतं. त्यांच्याविषयी काही महत्वाचं नाही. पण ह्या 3 लोक जे होते ते महत्वाचे होते. तानसेन संगीतकार, अबुल फजल अकबरनामा, ऐन अकबरी इतिहासकार, हा अब्दुल रहीम हा सेनापती होता, कवी पण होता. गुजरातचा बंड त्यानं खूप चांगल्या पद्धतीने मोडीत काढल्यामुळे त्याला पदवी दिली होती. खान ए खान, सिंध, गुजरात वगैरे त्या प्रांतामध्ये त्याचं खूप चांगलं हे केलं होतं ना. ओके. त्याच्यामुळं खान ए खानाने त्याला पदवी दिली होती अकबराने. लक्षात घ्या. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले होते? तर हे कोणी केलं होतं रे मित्रांनो? तर हे तुम्हाला हे माहित पाहिजे का गवा जोशी जे होते ते खादी घालून या दरबारात गेले होते. जो लॉर्ड लिटननी जो दिल्ली दरबार तिथं भरवलेला होता बरं का. ठीक आहे. दिल्ली दरबार जो भरवलेला होता 1877 मध्ये. ठीक आहे. 1877 मध्ये हा दिल्ली दरबार भरवला होता आणि तिथं गवा जोशी जे होते ते खादी वस्त्र घालून तिथे गेलेले होते. पुन्हा सार्वजनिक सभेचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते गेले होते. पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? मग पुढचा क्वेश्चन आपल्या समोर येतो की पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना कधी झाली? ते 1870 मध्ये झाली. हे पीवायक्यूच्या कंबाईनच्या बॅचमध्ये मी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे. पुन्हा असोसिएशन, नंतर पुन्हा सार्वजनिक सभा कशी झाली. गवा जोशी 1877 जो दिल्ली दरबार भरलेला होता. लॉर्ड लिटन ह्या व्हॉइसरायने तो भरवलेला होता आणि तिथं ते खादी घालून गेले होते गवा जोशी आणि तिथे आलेले जे राजे असतील, शिक्षित लोक असतील, तज्ञ असतील, त्यांना सगळ्यांना बघून त्यांनी त्याचं वर्णन काय केलं होतं? भारतीय संसद हे वर्णन केलं. कोणी केलेलं होतं? गवा जोशी यांनी केलं होतं. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. ठीक आहे? आणि ह्या दिल्ली दरबार कशासाठी घोषित केला होता? जी राणी होती, जी ब्रिटनची राणी, तिला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यासाठी हा दिल्ली दरबार भरवण्यात आलेला होता त्यावेळेला. ओके. लक्षात घ्या. गवा जोशी तिथे गेले होते. त्यांच्याविषयी तुम्हाला सांगितलं. पुणे सार्वजनिक सभा जी 1870 मध्ये स्थापन झाली होती त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून ते तिथं गेलेले होते. ओके. पुढे जाऊ. पुढचा क्वेश्चन बघा. हिस्ट्रीचा शेवटचा क्वेश्चन आहे. दिवाने अमीर ए कोही या नावाचे खाते कोणी स्थापन केले? तर ते खाते कोणी स्थापन केलेले होते रे? ते मोहम्मद बिन तुघलक यांनी ते खातं स्थापन केलेलं होतं. कोणी केलेलं होतं? तुघलक घराण्याचा हा राजा होता. मोहम्मद बिन तुघलक त्याला असं पण म्हटलं जायचं बघा का हा बुद्धिमान वेडा. बुद्धिमान वेडा म्हणून पण त्याला ओळखलं जायचं. त्यानं त्याची जी राजधानी होती देवगिरीला बघा दौलताबादला हलवली होती दिल्लीवरून दौलताबादला. ठीक आहे. तर ते कोणी हलवली होती यानं? मोहम्मद बिन तुघलकनीच हलवली होती. दिवाण हे आमिर हे कोही हे जे खातं होतं हे कशाशी संबंधित होतं? हे कृषी खातं होतं मित्रांनो. कृषी सुधारणांशी संबंधित खातं होतं. तर क्वेश्चन विचारला गेला, दिवाण ए अमीर ए कोही या नावाचे स्वतंत्र खाते जे तुघलकाने स्थापन केलं होतं मोहम्मद तुघलकाने, ते कशाशी संबंधित होतं? तर कृषी सुधारणांशी संबंधित होतं. ओके. ही महत्वाची फॅक्ट तुम्हाला कळते. आता सगळ्यात महत्वाची फॅक्ट याच्याविषयी की याच्या दरबारात एक मोरक्कन प्रवासी आलेला होता. त्याचं नाव होतं, काय नाव होतं? इब्न बतुता. काय नाव होतं? इब्न बतुता. जर विचारलं गेलं इब्न बतुता हा जो आहे हा प्रवासी, मोरक्कन प्रवासी कोणाच्या दरबारात आला होता? तर तो मोहम्मद बिन तुघलकाच्या दरबारात आलेला होता. ओके. या महत्वाच्या फॅक्ट आहे. सगळं महत्वाचं सांगितलं. दिवाने को एक कृषी सुधारणांशी संबंधित खातं होतं. त्यानं त्याची राजधानी दिल्लीवरून देवगिरीला हलवलेली होती आणि इब्न बतुता हा फेमस जो मोरक्कन प्रवासी होता तो त्याच्या दरबारामध्ये आलेला होता. ओके. अशा पद्धतीने तुम्हाला पीवायक्यू अनालिसिस करायचंय. ऑप्शनला कसं काढायचं, कसं एक्सप्लेनेशन काढायचं, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. ठीक आहे. हे जर तुम्ही कन्सिस्टंटली ह्या गोष्टी, ह्या ट्रिक, हे लॉजिक हे जर कंटिन्युअसली तुम्ही प्रॅक्टिस करत राहिले कन्सिस्टंटली अशा पद्धतीने जर सगळ्या क्वेश्चन पेपर जे आहे मागच्या 8-10 वर्षाचे ते जर केले तर तुम्हाला पूर्व परीक्षा जी 2026 ला होणार आहे ती एकदम सोपी वाटायला लागेल. कारण त्याच्यावरच क्वेश्चन विचारले जातील. रिपीट झालेला क्वेश्चन तुमचा चुकणार नाही. तुम्हाला कळेल का जे व्हीएमपी टॉपिक आहे ज्याच्यावर आयोग वारंवार क्वेश्चन विचारतो ते पण क्वेश्चन तुमचे चुकणार नाही. त्याच्यामुळं अशा पद्धतीने तुम्ही अनालिसिस करा. इतर विषयांचं पाहिजे असेल 2018 पासून तर आपली ₹99 सध्या बॅच आहे. ती किंमत नंतर वाढणार आहे बरं का. वाढल्यावर नाही, आत्ता घ्यायची असेल तर आत्ताच घेऊन टाका. वाढल्यावर परत तुम्ही म्हणाल का वाढवली का? कारण आपल्या स्वाध्याय अकॅडमीला 2 वर्ष पूर्ण झाली त्याच्यामुळे ती ऑफर दिली एवढी मोठी. 400 म्हणजे 499 ची बॅच 99 ला देतोय आम्ही. घेऊन टाका. कंबाईनच्या पण सर्व बॅचेस ₹99 आहेत. 1-2 दिवस ही ऑफर आहे. त्याच्यानंतर ती बंद केली जाईल. ओके. चला आजच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबतो. धन्यवाद.